आता रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीचा सण। मग भावासाठी काहीतरी स्पेशल करायलाच पाहिजे। चला तर मी आज पालक पनीरची भाजी सांगते। मला माहिती आहे, पालक पनीरची भाजी जेवढी खायला टेस्टी असते तेवढीच हेल्दी पण असते। मग भाऊ जसा आपल्या बहिणीची काळजी घेतो तसंच बहिणीचं पण कर्तव्य असते भावाला टेस्टी तसंच हेल्दी जेवण घालून हेल्दी बनवायचं। आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे पालकपासून किती जास्ती प्रमाणात आयरन आणि न्यूट्रिएंट्स मिळते। असो, आपण ह्या टॉपिकवर बोलायला गेलो तर अख्खा दिवस त्यात जाईल। मला तुमचा थोडाही टाइम वेस्ट करायचा नाही, आपण लगेच भाजी बनवायला घेऊयात। आपण आधी पनीर फ्राय करून घेऊयात। त्यासाठी एक पॅन ठेवायचं, त्यामध्ये 1 स्पून ऑइल ॲड करायचं आणि चिमूटभर हळद। तेल गरम झालं की त्यामध्ये पनीर टाकायचे व ब्राऊन होतपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे। पनीर ब्राऊन झाले की ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। परत त्याच कढईमध्ये 2 ते 3 मोठे चम्मच तेल टाकायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी, तेजपान आणि 2 ते 3 चिरलेले कांदे टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं। परत त्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकायचं। 5 मिनिट फुल आचेवर व्यवस्थित होऊ द्यायचं। थोडा कलर चेंज झालं की त्यामध्ये हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं। भाजीला थोडं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये धनेपूड व गरम मसाला टाकायचं। 5 ते 10 मिनिट मध्ये छानपैकी तेल सुटायला लागतो। परत त्यामध्ये बॉईल करून मिक्सरमध्ये एकदम बारीक केलेला पालक ॲड करायचा। व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 5 ते 10 मिनिट पेस्ट प्लेट झाकून ठेवायची। त्यानंतर फ्राय केलेले पनीर ॲड करून परत 5 ते 10 मिनिट भाजी कमी आचेवर होऊ द्यायची। अशा प्रकारे आपली पालक आणि पनीरची भाजी रेडी झालेली आहे। मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी वाटली आजची भाजी। आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।